या निवडणुका निश्चितपणे 2014 आणि 2019 पेक्षा वेगळ्या साबित होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार निश्चितपणे बदललं जाईल. तरी लोक एका गोष्टीवरती युनायटेड होत असताना दिसत होते आणि ते म्हणजे मुसलमानांवरती हल्ले होत आहेत, दलितांवरती हल्ले होत आहेत, विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांवरती हल्ले होत आहेत. आता हे स्पष्ट की काँग्रेस हा सर्वात जास्त जागा लढवेल. अखिलेश, राहुल गांधी, तेजस यांचा सोशल जस्टिसचा कॉम्बिनेशन बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदारपणे काम. तेव्हा राष्ट्रीय सुसंग हा कुठे आहे? पन्ना प्रमुख कुठे आहेत भाजपचे? अमित शहा सांगतात की आमचे पन्ना प्रमुख लोकांना मतदानासाठी बाहेर घेऊन येतील. अमित शहा आणि मोदी यांच्या सभेना लोक येत नाही. होय, एक तर उन्हाचं कारण आहे, पण पैसे देऊन सुद्धा लोक येत नाही. RSS ची पहिली पिढी आणि दुसरी पिढी जी निवडणुकीमध्ये दिसत नाही ते घरी आहे आणि पहिल्या 102 मध्ये जवळजवळ फक्त 44 सीटा भारतीय जनता पक्ष राखू शकेल. अगदी नागपूरला गडकरी पडतील. मुसलमानांनी या बुलडोझरला म्हणजे योगीला तुम्ही आणलंच का? संपूर्ण नागपूर करून हे RSSच्या फिलॉसॉफीच्या विरुद्ध एकवटलेले आहेत. पहिल्या 2 टप्प्यात इंडिया आघाडीला जवळजवळ 50% वर त्यांचा स्कोर जातोय. मोदी आणि शहा यांना लपण्याच्या जागा तर बंद होत आहे. मोदींचा मूर्खपणा, मोदींचा निष्ठुरपणा, मोदींचा क्रूरपणा हा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे. नमस्कार, मी विश्वास उटकी. लोकसभेच्या निवडणुकांना आता खऱ्या अर्थाने रंग भरू लागले आहे आणि या निवडणुका निश्चितपणे 2014 आणि 2019 पेक्षा वेगळ्या साबित होणार आहेत. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार निश्चितपणे बदललं जाईल असे ट्रेंड्स पहिल्या दोनही ज्याचा म्हणून मतदारात दिसते. 19 तारखेला 102 ठिकाणी मतदान झालं आणि त्यानंतर आता परवा म्हणजे 26 तारखेला जवळजवळ 89, 88, 89 एवढ्या मतदारसंघामध्ये सुरतेची भानगड सगळ्यांनाच माहिती झालेली आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस सकट सगळ्याच विरोधकांना एका वेगळ्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाने साम दाम दंड भेद या नीतीने तिथे गारद केलेला आहे. परंतु या प्रक्रियेमध्ये जरी बिनविरोध निवडून आलेला भारतीय जनता पक्षाचा पहिला खासदार असं जरी भारतीय जनता पक्षाने क्लेम केला तरी त्यातून भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना प्रचंड बदनामी आलेली आहे आणि एकूणच त्यांची जी काही 10 वर्षाची कार्यपद्धती आहे त्याचं एक अत्यंत वाईट दर्शन लोकांना आत्ताच झालेलं आहे. हे एक प्रकारे मोदी सरकारचा किंवा मोदींचा स्वतःचा जो काही एक अजेंडा सेट करण्याचा प्रकार आहे आणि त्यांच्या जोडीला अर्थातच शहा आहेत, त्यातून पराभवाची मानसिकता तयार झालेली ही मोदी शहांची जोडी आता पहिल्या 102 आणि नंतर 88 लोकसभा मतदारसंघातून साधारणपणे आता आपण म्हणू शकू की 200 पेक्षा 200च्या जवळपास खासदारांचा हा निकाल लागला. याच्यामध्ये ट्रेंड असा दिसतोय की भारतीय जनता पक्षाचा UPचा जो गड आहे, राजस्थानचा जो गड आहे आणि मध्य प्रदेशचा जो गड आहे, ज्या ठिकाणी सेंट% म्हणजे इव्हन बिहार पण धरा तुम्ही, सेंट% जेवढे ज्या ठिकाणी कॉन्टेस्ट होते त्याच्या जवळजवळ सर्व जागा त्यांच्या खिशात आहेत. 2019च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा घडलं, कदाचित ते एक सर्वात मोठं निमित्त असेल. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची अशी होती त्या काळात की आता जी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे तशी ती बिलकुल नव्हती. काही प्रमाणात RJD आणि काँग्रेस असेल, परंतु बहुतांशी सगळेजण आपापल्या पद्धतीने आपल्या ताकदी अजमावत होते. याचा अर्थ मोदी सरकारच्या विरोधामध्ये सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते आणि मोदींचा अजेंडा आणि पुलवामाची करामत यातून मोदींना 37% ऑल इंडिया ऍव्हरेज मतदान झालेलं आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 2014चं मतदान जर घेतलं तर ते 31%चं होतं. म्हणजे 31%वरून 6% वाढून पुलवामा बालाकोट झाल्यानंतर जे एक उभारी आली मतदानाला
भाजपच्या बाजूने ते नॅशनल लेवलला 6%, काही प्रांतामध्ये जवळजवळ 50%, 45%. ते कुठे? तर मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, बिहार, त्यातून संपूर्ण विरोधक संपले. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं 80 जागा जर उत्तर प्रदेशमध्ये असतील तर जवळजवळ 72 जागा या भारतीय जनता पक्षाने घेतल्या. आणि बिहार सारख्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जे साथीदार होते, हे जरी लक्षात घेतलं, त्यांचा जो अलायन्स होता, एनडीएचा अलायन्स, हे जरी लक्षात घेतलं तरी भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांनी 39 पैकी जवळजवळ 30 जागा पटकावलेल्या होत्या. आणि राजस्थान तर संपूर्ण 25-25, 25-26 ज्या काही मध्य प्रदेशमधल्या जागा आहेत त्या सगळ्या भाजपच्या कब्जात आल्या. उत्तरेत हरियाणा जेजेपी बरोबर शेअरिंग केलं त्यांनी. पंजाब वगळता आणि दिल्ली वगळता, दिल्लीत सुद्धा 7च्या 7 जागा या भारतीय जनता पक्षाच्या आल्या. या सगळ्याचा संदर्भ जो आहे की उत्तरेमध्ये जेवढ्या लोकसभेच्या सीटा आहेत त्याच्या 95% सीटा या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. आणि दक्षिणेकडे अर्थातच कर्नाटकमधल्या सर्वच्या सर्व जागा त्यांच्याकडे होत्या. केरळमध्ये जरी यूडीएफ म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडी किंवा डीएमके ही त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आघाडी असली तर डीएमके आणि अण्णा डीएमके मध्ये सीट शेअरिंग झालं होतं. म्हणजे डीएमकेच्या जागा जरी तिथल्या 39 पैकी नाही म्हटलं तरी 22 का 23 होत्या आणि एआयडीएमकेला पण भरपूर जागा होत्या. अर्थातच बीजेपीला जागा नव्हत्या. पण मुद्दा हा की वायएसआरपी हे बीजेपीच्या बाजूचे होते, तेलंगणाचे त्यावेळेसचे बीआरएस हे बीजेपीच्या बाजूचे होते आणि कर्नाटक पूर्णपणे बीजेपीच्या बाजूचा होता. आता परिस्थिती पूर्णपणे पालटलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि एनसीपी यांची आघाडी होती, मात्र शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना तत्कालीन युनायटेड आणि बीजेपी एकत्रितपणे लढून त्यांनी 41 जागा मिळवल्या होत्या. 38 पैकी 41 महाराष्ट्रात. आता हे जे काही अंकगणित आहे हे पूर्णपणे आता इंडिया आघाडीच्या निर्मितीनंतर बदलण्याची सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षात मतदान आपण 2 ठिकाणी झालेलं बघतो, पण अपोजिशन जो डिव्हायडेड होता तो डिव्हायडेड अपोजिशन याच्यामध्ये जे सेफॉलॉजिस्ट म्हणतात तो शब्दप्रयोग अपोजिशन युनिटी इंडेक्स म्हणजे अपोजिशन मधल्या एकजुटीचा निर्देशांक हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. एक मात्र सर्वांनी ठरवलं अपोजिशन मधल्या 27 पक्षांनी की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण एक उमेदवार द्यायचा. हा आपल्यातला राज्यातला अलायन्स असेल, पण भाजपच्या विरोधात लढताना मात्र एक उमेदवार असेल. आणि हेच एक्झॅक्टली यशाचं गणित आहे. हे जे काही नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे याचा अर्थ काय की एकूण जर 100 मतदान झालं एखाद्या बूथवर, एखाद्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये, तर त्या ठिकाणी जर ऑल इंडिया ऍव्हरेज 37, आपण ऑल इंडिया ऍव्हरेज 37 40 जरी धरलं तरी 40च्या विरोधात 60 किंवा 70 मतं ही एकवटतात, ही बेरीज होते. हीच अपोजिशन युनिटी इंडेक्सचा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे पहिली स्ट्रॅटेजी अपोजिशन इंडेक्स वाढवण्याकरता इंडिया अलायन्स मध्ये भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला विरोध करण्याकरता केंद्र सरकारमध्ये जे राष्ट्रीय शिवसंघ प्रणित मनुस्मृतीला मारणार आणि या देशाच्या संविधानाला बदलू पाहणार असं जे काही सरकार गेल्या 10 वर्षात लोकांनी बघितलं त्यातून एक नॅरेटिव्ह लोकांनी स्वतःहून सेट केलेला आहे. याचं कारण अपोजिशन जरी डिव्हायडेड असला तरी लोक एका गोष्टीवरती युनायटेड होत असताना दिसत होते आणि ते म्हणजे मुसलमानांवरती हल्ले होत आहेत, दलितांवरती हल्ले होत आहेत, विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांवरती हल्ले होत आहेत. त्यामुळे हे कष्टकरी वर्ग जो आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दलित समुदाय आणि मुस्लिम समुदाय हा कष्टकरी समुदायाचा एक मोठा वर्ग आहे ज्यांना जाती आणि धर्म याच्यातून
एक्सक्लूड करून त्यांच्यावरती अन्याय मोठ्या प्रमाणात होणं हे त्यांना जाणवत होतं. आणि म्हणून ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले ते संविधान बदलण्याचा प्रयत्न म्हणजे बहुसंख्याक धर्माचं म्हणजे हिंदू धर्माचं मनुस्मृती मानणारं म्हणजे वर्णव्यवस्था मानणारं अशा तऱ्हेने संविधानामध्ये बदल घडवणं हे भारतीय जनता पक्षाचे काही खासदार हे बकवास करत होतेच. ते शक्यता आहे की मला हा वेगळा भाग आहे. मनुस्मृती प्रत्यक्षात शक्यता असू शकत नाही कारण का हे संविधान त्याचं फंडामेंटल स्ट्रक्चर बदलणं हे खरं तर शक्य नाही. पण सर्वसामान्य माणसांनी जे 10 वर्षात अनुभवलं विशेष करून दलितांनी आणि मुस्लिमांनी आणि अल्पसंख्याकांनी जे अनुभवलं आणि कामगारांनी शेतकऱ्यांनी जे अनुभवलं की 3-3 मिनिटात 5-5 मिनिटात कायदे बदलतात आणि प्रचंड मोठा अन्याय त्यांच्यावरती लादला जातो आणि केवळ या देशातल्या कॉर्पोरेटच्या हितासाठी हे अन्याय लादले जातात आणि शोषितांची व्यवस्था ही मजबूत करण्यात येते आणि त्या ठिकाणी जे शोषण ज्यांचं होतंय ते गुलामगिरीच्या अवस्थेत जात आहेत ही पण जाणीव कामगार वर्गाला आणि शेतकरी वर्गाला एकूणच कष्टकरी वर्गाला या 10 वर्षात झालेली आहे. आणि म्हणून जे नॅरेटिव्ह सेट झालं लोकांमध्येच की मोदी सरकार हे बदमाश आहे म्हणजे मल्लिकार्जुन खरगे जेव्हा सांगतात ये मोदी तो झूठों का सरदार है ही गोष्ट त्यांच्या मोदीच्या सर्वच्या सर्व गॅरंटीज या बकवास आहेत हे अनुभवातून सिद्ध झालं. आणि म्हणून इंडिया फॉर्मेशन मागच्या 15 ऑगस्ट नंतर ते या मागच्या वर्षीच्या म्हणजे आता अगदी हे वर्ष सुरू झालं त्याच्या सुरुवातीलाच ज्या निगोशिएशन झाल्या त्या सगळ्या निगोशिएशन मधून एक गोष्ट स्पष्ट झाली. निगोशिएशन जरी पूर्ण झाल्या नसल्या तरी बहुतांश ठिकाणी आता हे स्पष्ट की काँग्रेस हा सर्वात जास्त जागा लढवेल. तृणमूल काँग्रेस तमिळनाडूमध्ये लढवेल. महाराष्ट्रामध्ये 21 जागा ठाकरे गट लढवतील आणि महाराष्ट्रातला काँग्रेस सुद्धा 17 जागा तर महाराष्ट्रामध्ये 10 जागा शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष लढवेल. म्हणजे 1 to 1 हे त्यांनी साध्य केलेलं आहे. हीच गोष्ट राजस्थान काँग्रेस सगळ्या जागा लढवेल. मध्य प्रदेशमध्ये हो लढवेल. अखिलेश बरोबर एकूण 80 जागांपैकी जी काही वाटणी झाली तर 17 जागा काँग्रेसला मिळतात. आणि बिहारमध्ये जेडीयू नाहीच आरजेडी आणि तिथले संपूर्ण डावे आणि काँग्रेस यांचं महागठबंधन हे एका बाजूने अत्यंत मजबूतीने उभं राहतात. या सगळ्या चित्रामध्ये आता असं दिसतंय की अखिलेश राहुल गांधी आणि तेजस्वी यांचा सोशल जस्टिसचा कॉम्बिनेशन बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदारपणे काम करतोय. तमाम मुस्लिम वर्ग तमाम दलित संघटना सोशल जस्टिसच्या नावाने कास्ट सेन्सस झाला पाहिजे आणि कास्ट सेन्सस झाल्यानंतर गरिबीचं कारण ज्या जाती जमातींमध्ये आहे त्यांची आर्थिक गरिबी दूर करण्याकरता कोणत्या प्रकारच्या योजना अंमलात यायला पाहिजे त्यात रोजगार कसे निर्माण होतील ते उद्योग आणि त्याचं धोरण हे निर्माण होणं याकरता इकॉनॉमिक सेन्सस हा लागू होणं हे जे राहुल गांधी आणि तेजस्वी किंवा अखिलेश म्हणतात याला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. आणि मोदी जे सातत्याने सांगतायत मुसलमानविरुद्ध न्यायपत्रातून सगळी संपत्ती ही काँग्रेस लोकांकडून काढून गेली आणि त्याचं वाटप करताना मुस्लिमांमध्ये वाटप करेल असा तद्दन बकवास आणि खोटा प्रचार कुणाच्याच स्पष्टी पडत नाही. स्त्रियांचे मंगळसूत्र हिरावून घेऊन मुस्लिमांना देतील असा हा प्रचार तमाम हिंदू स्त्रिया आणि तमाम मुस्लिम स्त्रिया सुद्धा आज या पद्धतीने रिॲक्ट होतात की हिंदू स्त्रियांच्या संरक्षणात तमाम मुस्लिम स्त्रिया या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रस्त्यावरती येतील. त्यामुळे मोदींना एक प्रचंड चपराक बसली आहे. एक विश्लेषण असं पण दिसतंय की राष्ट्रीय संघ हा या सगळ्या प्रचारामधून गायब आहे. पहिलं मतदान जेव्हा झालं 19 तारखेला तेव्हा राष्ट्रीय संघ हा कुठे आहे? 50 प्रमुख कुठे आहेत भाजपचे जे
अमित शहा सांगतात की आमचे 50 प्रमुख लोकांना मतदानासाठी बाहेर घेऊन येतील. 4% मतदान यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान झाल्यानंतर राजस्थानला 12 सीटा, त्या ठिकाणी क्षत्रिय आणि राजपूत यांचा ग्राउंड स्वेल विरोध हा भाजपला दिसला आणि जाटांचा विरोध पश्चिमी उत्तर प्रदेशात दिसतोय. हीच गोष्ट सर्व जाती समूहांचा विरोध हा बिहारमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये दिसतोय. किंबहुना अमित शहा आणि मोदी यांच्या सभेला लोक येत नाहीत. होय, एक तर उन्हाचं कारण आहे, पण पैसे देऊन सुद्धा लोक येत नाहीत आणि त्यांची जी काही मोदी गॅरंटी याचा करिश्माच चालत नाहीये, कारण त्यांच्यावरती आता लोकांचाच विश्वास उडालेला आहे. RSS ची पहिली पिढी आणि दुसरी पिढी ही निवडणुकीमध्ये दिसत नाही, ते घरी आहेत. अशा तऱ्हेचं एक वातावरण सर्व जुने जाणते पत्रकार, रिपोर्टर्स, युट्यूब चॅनल्स हे सगळं मुख्य चॅनलमध्ये येतच नाही, कारण ते फक्त मोदी आणि अमित शहा आणि फार फार तर नड्डा यांनाच फक्त दाखवतात. यांचे चेहरे बघून लोक कंटाळले आणि म्हणून युट्यूबर्स विशेष करून रवी म्हणजे हे असतील, रवी शुक्ला असतील किंवा अमिताभ शर्मा असतील, ध्रुव राठी असतील, असे अंजुम म्हणजे आहेत किंवा साक्षी जोशी असतील, यांचे सत्यहिंदी.com असेल, यांच्या माध्यमातून अक्षरशः लाखो नव्हे करोडो एवढे हिंदी मतदार त्यांच्याकडून विश्लेषण जाणून घेत आहेत आणि म्हणून हे स्पष्टपणे दिसतंय की पहिलं मतदान 4% कमी होणं हे भारतीय जनता पक्षाला मारक आहे आणि पहिल्या 102 मध्ये जवळजवळ फक्त 44 सीटा भारतीय जनता पक्ष राखू शकेल असे चित्रण आहे आणि उर्वरित 102 मधल्या 44 वजा करता या इंडिया आघाडीला मिळतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान खूपच कमी झालेलं आहे. उन्हाचा प्रश्न आहेच, पण मोदीचं नॅरेटिव्ह लोकांनी अत्यंत जिव्हारी लावून घेतलंय आणि मोदींचा पराभव एक प्रमुख मुद्दा असा आहे, तो मगाशी मी सांगितला की या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करायचं म्हणजे संविधानाचं संरक्षण करायचं. हे युट्यूबवरच्या मार्फत, सोशल मीडियाच्या मार्फत गावागावात ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याच्यापर्यंत पोहोचलंय आणि ते सर्वात प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये इंडिया आघाडीची एकजूट झालेली आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट झालेली आहे, पण लोकांची एकजूट मोदी विरुद्ध झाली आहे. म्हणजे लोक मोदी विरुद्ध लढायला उत्सुक आहेत आणि म्हणून लोक वोटिंगला येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे 50 प्रमुख गायब आहेत. भारतीय जनता पक्षाचा वोटर हा दिग्मूढ आणि भ्रमामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे कितीही भक्त असले तरी ते फार तर आपल्या बसल्या ठिकाणी बडबड करणारे लोक आहेत. प्रत्यक्षात वोटिंगला जर येत नसतील आणि मुसलमान आणि निश्चितपणे दलित समुदाय आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात, शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात मतदान येतोय, त्यातून इंडिया आघाडीचं मतदान हे वाढतंय आणि त्यामुळे दुसऱ्या ह्याच्यामध्ये 88 पैकी 25 जागा, फक्त 25 जागा या बीजेपीला मिळतील. कारण या ठिकाणी 20 जागा ज्या केरळातल्या आहेत त्या ठिकाणी डावे आणि काँग्रेस यांच्याच मध्ये खरं कुठेही 1.5 ते 2% फरक असतो. मागच्या दोनही वेळेस केंद्रामध्ये UDFने बाजी मारली, राज्यात LDFने बाजी मारली. हे जरी खरं असलं तरी आता राहुल गांधींच्या वायनाडमध्ये 7.5 लाख मतं घेऊन मागच्या वेळेस राहुल गांधी जिंकले. यावेळेस त्यांचा प्रचार, UDFचा प्रचार, त्याच्या विरुद्ध विजयने कितीही प्रचार केला तरी वस्तुस्थिती राहणार आहे की मागचा परफॉर्मन्स UDFचा हा रिपीट होईल आणि भारतीय जनता पक्षाचं 1-2% कदाचित मत वाढलं तरी ते डाव्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. पण UDFचा विजय हा मोठा विजय असेल. ऑलरेडी 39 सीटा दक्षिणेकडे या सगळेजण सांगतात आणि सर्वांनाच मान्य आहे की
DMKच्या आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ते सगळेचे सगळे निवडून येतील. या ठिकाणी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना एकूण 25 जागा भाजपच्या होत्या पूर्वी, त्याच्यापैकी निम्म्या जागा जरी काँग्रेसने घेतल्या, किंबहुना त्या सर्वच्या सर्व जागा घेण्याची आता त्यांची तयारी आहे. परंतु वातावरण असं आहे की काँग्रेस निश्चितपणे 15 ते 18 जागा मिळवते. आणि अशा या परिस्थितीत तेलंगणा, आंध्र या ठिकाणी काँग्रेस आहेच. आणि म्हणून संपूर्ण दक्षिणेमधून आता काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही पूर्णपणे 90 ते 95% जागा घेईल. आणि उत्तरेमध्ये ज्याला आपण असं म्हणतो की अर्ध्याने जरी भाजप खाली आला तरी इंडिया आघाडीचा स्कोर हा 300च्या वर जाणार आहे, 350च्या वर जाणार आहे. आणि भाजपचा स्कोर हा 180 ते 200 जाणं हे फार फार मुश्किल आहे. हे पहिल्या 2 टप्प्यामध्ये दिसले. महाराष्ट्रात तर पहिल्या दोन्ही टप्प्यात मिळून विदर्भ पूर्ण झालेला आहे. मराठवाड्यातला नांदेडपर्यंतचा जो भाग आहे इथपर्यंत वोटिंग झालेलं आहे. आणि या सर्व ठिकाणी जवळजवळ 12 ते 13 ठिकाणी एक किंवा 2 ठिकाण वगळतात. अगदी नागपूरला गडकरी पडतील हे योगींना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आणलं मुसलमानांनी, या बुलडोझरला म्हणजे योगीला तुम्ही आणलंच का, त्यांची वक्तव्य आणि त्यांचा चेहरा बघणं हे मुसलमानांना मान्य नाही. अर्थात दलित तर नितीन गडकरींच्या विरोधात एकवटलेले आहेत. संपूर्ण नागपूरकर हे RSSच्या फिलॉसॉफीच्या विरुद्ध एकवटलेले आहेतच. त्यामुळे योगींचं तिथे येणं हा गडकरींचा पराभवच आहे. आणि योगी संपूर्ण त्या विदर्भामध्ये जिथे जिथे गेले तिथे तिथे हा काँग्रेसचा किंवा ठाकरेंचा विजय नक्की झालेला आहे. आणि म्हणून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात आता जिथे 2 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्यात, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा हा जो काही एक पहिल्या 2 राऊंड मधला विजय हा जवळजवळ 99% त्यांच्या हातात विजय आहे. 48 सीटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उर्वरित 9 मे आणि 20 मेला जे मतदान होईल, महाविकास आघाडी पूर्णपणे एकवटलेली आहे. होय, अगदी सांगली आणि भिवंडी सुद्धा. तर त्यामुळे जी वाटणी झालेली आहे जागांची, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खालून लोकांची एकजूट आहे. जे महाविकास आघाडीचे घटक आहेत ते तर काम करतायत, पण महाविकास आघाडीच्या घटकांच्या बाहेर जे अनेक पक्ष, अनेक जनसंघटना, अनेक जातीय समीकरण आणि धार्मिक समीकरण ही जी काही एकत्र येतात हे लक्षात घेतलं तर ती सर्वच्या सर्व मोदींना घरी बसवणारी आहेत. कारण का मोदींचा एकूणच चेहरा आणि मोहरा हा किती भेसूर आहे, हा किती खुर्ची आहे. हा CBI आणि ED आणि NIA याच्याशिवाय मोदी चालूच शकत नाही. किंबहुना भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण इलेक्शन मध्ये गायब आहे. तो मोदी गट आणि मोदींच्या बरोबर त्यांच्या बरोबरीने काम करणारे हे IPS आणि IAS चे जे त्यांचे मदत करणारे आणि इलेक्शन कमिशन मध्ये जे मदत करणारे घटक आहेत तेच इलेक्शन मध्ये आहेत. आणि हे सर्वसामान्य लोकांना कळल्यामुळे आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी याच्या भोवती लोक स्वतःहून जमत आहेत. त्या पक्षाच्या एकूण नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये किती एकजूट आहे हे आता इंडिया आघाडीचं 1 to 1 जे गणित आहे त्यात दिसणार आहे. पण लोक एकवटलेले आहेत म्हणून मोदीचा पराभव हा निश्चित आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं केडर हे हतबल झालेलं आहे. त्यांच्यामध्ये किती हवा भरली तर भक्त ते भक्तच आहेत. त्यामुळे यांची संख्या जवळजवळ 10 ते 15% घटण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांचं ऑल इंडिया ऍव्हरेज हे 37 ते 40 पर्यंत जरी धरलं, त्याच्यामधली 12 ते 15%ची घट लक्षात घेतली आणि अपोजिशन इंडेक्स ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्यामुळे एकूणच न्यायपत्राच्या म्हणजे युवा न्याय, श्रमिक न्याय, शेतकरी न्याय आणि एकूणच न्यायाच्या 5 ज्या कल्पना आहेत त्याच्यामध्ये शेतकरी न्यायाच्या बाबतीमध्ये GSTचा न्याय जो आहे, शेतकऱ्यांना आम्ही GST लागू करणार नाही आणि त्याच पद्धतीने एकूण GST मधलं जे संशोधन
या शेतकरी न्यायाच्या बाबतीत जे म्हटलेलं आहे ते आणि श्रमिकांच्या न्यायाच्या बाबतीत चारही लेबर कोडच्या बाबतीत जी भूमिका आणि रोजगार निर्मिती आणि महागाई कमी करण्याच्या बाबतीतली भूमिका न्यायपत्रातली ही अत्यंत क्रांतिकारी आहे. त्याशिवाय एसएमई आणि एमएसएमई यांना भांडवल पुरवठा करून एसएमईची पुनर्बांधणी आणि त्यांना उभं करण्याकरता एक पक्क धोरण जे छोट्या उद्योगांकरता न्यायपत्रामध्ये आहे याची प्रशंसा करावी तेवढी कमी, अशा तऱ्हेने तो क्रांतिकारी आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती, बेरोजगारांची जी काही आता ससे वरपट आहेत त्यांना गॅरंटीड जॉब देणं आणि शिवाय 1 लाख रुपये देणं आणि 8,500 रुपये खात्यात जमा करणं, हे जे आज 18 पासून ते 35 वयोगटामध्ये सुशिक्षित बेकारांची जी बेरोजगारी आहे त्यांच्याकरता हा क्रांतिकारी कार्यक्रम आहे. आणि म्हणून बेरोजगारी हटवणं आणि रोजगार निर्माण करणं, छोटे उद्योग उभे करणं आणि ते चालू ठेवणं आणि महागाई आटोक्यात आणणं आणि शेतकरी आणि कामगारांना एक आश्वासक भविष्य दाखवणं, असा जो न्यायपत्राचा भाग आहे. आणि त्या अनुषंगाने काही कायदे निर्माण करणं, ही असमानता दूर करणं आणि विषमता दूर करणं, हा एकूण न्यायपत्राचा मुख्य गाभा जो आहे तो इंडिया आघाडीचाच एकूण म्हणजे ज्याला मी त्यांच्या आश्वासनांचा गाभा आहे. आणि तो प्रत्यक्षात आणू त्याकरता एक कायदेशीर रचना करू. मग त्यात शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आहे, राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू हेल्थ आहे. या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने जनमानसात आता ठसल्या गेल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये याला निश्चितपणे दाद मिळणार आहे. भारतातल्या सर्व मोठ्या शहरांमधून आणि खेडोपाडी जिल्ह्याला याला मोठी दाद मिळते. आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये मोठं मतदान होणं अपेक्षित आहे. ते व्हायला हवं. कमी मतदान ही चांगली गोष्ट नाहीये, पण 9 मे आणि 20 मे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि भारताच्या अन्य बहुसंख्य ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यात इंडिया आघाडीला जवळजवळ 50% वर त्यांचा स्कोर जातोय, म्हणजे 100 पार होते. त्यामुळे 50% वर सीटा मिळतायत. ही आत्ताची जमेची बाजू आहे. आणि यामुळे मोदी आणि शहा यांना लपण्याच्या जागा आता बंद होत आहेत. कारण भारतीय जनता पक्षामध्ये पहिली आणि दुसरी पिढी त्यांचं काम करण्याचं झाली आहे. आणि इंडिया आघाडीच्या त्यांच्या कार्यक्रमामुळे एक मजबूती मिळते, हेच मला वाटतं पहिल्या 2 एकूणच वोटिंग पॅटर्न नंतर स्पष्टपणे दिसते. या प्रश्नावरती निवडणुका 4 जूनला रिझल्ट येईपर्यंत ईव्हीएमच्या प्रश्नावरती सुद्धा अजूनही काही गोष्टी येऊ घातलेल्या आहेत. पण ईव्हीएमच्या बाबतीमध्ये निश्चितपणे लोकांना जागरूक राहायला लागेल, अपयशाला जागरूक राहायला लागेल. आणि म्हणून पहिल्या 2 टप्प्यामध्ये होय ईव्हीएमची पण चर्चा झाली, पण मुख्यतः मोदींचा मूर्खपणा, मोदींचा निष्ठुरपणा, मोदींचा क्रूरपणा हा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे. आणि मोदींच्या गॅरंटीज या फक्त अदानी आणि अंबानीला आहेत, या फसव्या गॅरंटी जनतेला नाहीत. त्यामुळे संविधानाची गॅरंटी ही जनतेला निर्माण करून दिलं, हे इंडिया आघाडीचं जे प्रमुख सूत्र आहे की संविधान वाचवा, लोकशाही वाचवा, हेच लोकांनी आपल्या मनात धरले. आणि म्हणून इंडिया आघाडीच्या विजयाच्या दिशेने पहिले 2ही टप्पे हे प्रमुखपणे दिसत आहेत. मला असं वाटतं की सत्ता बदल नक्की आहे आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि संविधान टिकण्याच्या दृष्टीने हा सत्ता बदल घडतोय, हे प्रामुख्याने म्हणावं लागेल. धन्यवाद. इथेच थांबतो.